सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रश्नावरून सुरू होणारे आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आले। दत्ता भरणे यांनी शेतकरी प्रतिनिधींना 30 एप्रिल रोजी वाशिम इथं चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं। या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीनं आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। बैठकीत प्रलंबित विमा दावे, नुकसान भरपाई आणि प्रक्रियेतील सुधारणा यावर चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जाते। नमस्कार, आज आपण सिंदखेड राजा तहसील कार्यालयाच्या समोर अन्नत्याग आमरण उपोषण पीक विम्यासंदर्भात बसण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे। आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्व प्रशासनासोबत सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यानंतर उपोषण स्थळावर आम्ही दाखल झाल्यानंतर संबंधित कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे पीए यांच्यासोबत आपलं फोनवरून या ठिकाणी बोलणं झालं आणि त्यांनी उद्या या पीक विम्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वाशिम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। शेतकरी योद्धा कृती समितीच्या कमिटीला त्या ठिकाणी टीमला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे। त्यामुळे आपल्याला संबंधित कृषी विभागाकडून आलेले हे पत्र तसेच संबंधित कृषी मंत्री साहेब यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे। त्यामुळे आजचं आंदोलन तात्पुरतं आपण या ठिकाणी स्थगित करत आहे, कारण शेतकऱ्याची चर्चा ही संबंधित मंत्री महोदयासोबत झाली पाहिजे। याच पार्श्वभूमीवर आपण उद्या वाशिम या ठिकाणी जात आहे। खऱ्या अर्थानं आज आंदोलनाच्या स्थळी आम्ही सगळेजण आहोत। खरं तर आंदोलन म्हणलं म्हणजे शासनाचं आणि व्यवस्थेचं लक्ष हे प्रश्नाकडे वेधण्यासाठीचं एक रूप असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पीक विम्याच्या संदर्भात आणि शेतकऱ्याच्या समस्या संदर्भात शासनाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठीची भूमिका आज घेतली होती। पण यामध्ये वरिष्ठ स्तरावरून, कृषी मंत्रालयाच्या स्तरावरून, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आदरणीय बालाजी भाऊ यांच्यासोबत समन्वय आणि संवाद झाला आणि त्यातूनच या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरली। उद्या कृषी मंत्री महोदयांची वाशिम येथे भेट होणार असून त्यानंतर चर्चा सकारात्मक होते का या संदर्भातला विचार करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। पण हक्काच्या शेतकऱ्याचा पीक विमा घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी योद्धा समिती स्वस्थ बसणार नाही, हा सुद्धा सज्जड इशारा या बाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देत आहे। शेतकरी कृती समितीचा विजय असो, शेतकरी कृती समितीचा विजय असो।